श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री समर्थांनी भक्तास दिले पांडुरंग दर्शन ही परम पवित्र कथा. भक्तांनो, श्री स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने संसारातील अडीअडचणी दूर होण्यास मदत होते, मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. याचा अनेक लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवूयात. श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करूयात. आपल्या भक्ताचे मनोगत जाणून तदनुसार त्याचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी श्री समर्थ तशी रूपे घेत असत. एका प्रेमळ भक्तास पांडुरंग दर्शन समर्थांनी दिले. सातारा प्रांतातील प्रसिद्ध भजनी बुवा नाना तांदुळवाडीकर हे पंढरीच्या वाऱ्या नेहमी करीत असत. त्यांची त्या प्रांतात भजनाची प्रख्याती होती. त्यांना दैविक साक्षात्कार झालेला होता. एकदा नानाबुवा श्री दत्त अवतार स्वामी महाराज यांचे दर्शन घेण्यास अक्कलकोटास गेले. ते गणपतराव जोशी यांच्याकडे उतरले होते. त्यावेळी श्री समर्थ स्वारी चोळप्पाच्या घरी होती. त्या ठिकाणी नानाबुवा श्री समर्थ दर्शनास गेले व त्यांना वंदन करून खाली बसले. त्यांनी महाराजांचे अद्भुत दिव्य तेज व अजानुबाहू मूर्ती निरीक्षण केली. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. चित्ताचे समाधान झाल्यावर बुवा श्रीचरणी पुन्हा नमन करून परत गणपतरावांकडे आले. त्यानंतर ते 7-8 दिवस अक्कलकोटास राहिले होते. एकदा बुवांच्या मनात श्री समर्थांपुढे आपण भजन करावे असे आले, परंतु महाराज बसतील की नाही ही त्यांस काळजी वाटली. त्यांचा हा प्रेमभाव श्री समर्थांनी जाणून लागलीच स्वारी गणपतराव जोशी यांच्या घरी येऊन बसली. आपण ज्या चिंतेत होतो ती चिंता श्री समर्थांनी आपण होऊन निवारण केली. हे पाहून त्या भजनी बुवास मोठा आनंद झाला. त्यांनी लागलीच मृदुंग, वीणा वगैरे आणवून भजनास प्रारंभ केला. सर्वोत्तम भजन करणाऱ्या नानाबुवांनी भजनास सुरुवात केल्या क्षणीच श्री समर्थ स्वारी पुढे विराजमान झाली. मग त्या बुवांच्या आनंदास पारावार राहिला नाही. इतक्यात एक मोठा चमत्कार घडून आला. तो असा की भजनाचा ऐन रंग जमून गेला आहे. सर्व श्रोतेजन प्रेमरसात बुडून गेले आहेत. इतक्यात नानाबुवा अगदी तटस्थ होऊन उभे राहिले. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून प्रेम अश्रुपात होत होता. त्यांची समाधी
उतरल्यावर त्यांनी काही वेळ भजन केले व लगेच भजनाची समाप्ती केली. त्यानंतर श्री समर्थांना आरती ओवाळून साष्टांग नमन करून ते खाली बसले. बुवा खाली बसल्यावर त्यांना गणपतरावांनी आपण एक घटका तटस्थ का उभे होतो ते आम्हाला सांगावे म्हणून प्रार्थना केली. तेव्हा बुवांनी त्यास सांगितले की निम्मे भजन झाल्यावर महाराजांनी आपले हे स्वरूप अदृश्य करून सावळी मूर्ती, पितांबर परिधान केलेली, कटीवर दोन्ही हस्त ठेवलेली, मस्तकी मुकुट, कर्णी कुंडले धारण केलेली अशी श्री पांडुरंग मूर्ती मला दिसू लागली. ते तेजपुंज मनमोहन रूप पाहून माझी वृत्ती अंतर्मुख होऊन समाधी लागली. माझे देहभान नाहीसे झाले. जेव्हा काही वेळाने देहावर वृत्ती आली तेव्हा मी पुन्हा भजन चालू केले. श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत. भक्तजनांचे उद्धारार्थ हा मानवी देह अवतरला आहे, यात संदेह नाही. याप्रमाणे श्री पांडुरंग दर्शन झाल्यावर काही दिवस तेथे राहून त्यांनी मनोभावे स्वामी रायांची सेवा केली. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन नंतर साताऱ्याला परत गेले व तेथेही ते श्री समर्थ भक्ती करीत राहिले. जो सदा ईश्वराचा ऋणी त्यालाच संत कृपेचा लाभ होतो जनी. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.